तसं पाहायला गेलो ना, तर आजकालची सर्वच मुलं पालकची भाजी म्हटलं ना, की आधीच नाक मुरडतात. आवडीने कोणती पण गोष्ट खाल्ली ना, तर ती अंगाला लागते आणि म्हणूनच आज आपण पालकचे असे जिरा फुलके बनवतोय. हे फुलके पहा, रंग तर काय सुंदरच आलेला आहे. शिवाय हे फुलके एकदा बनवल्यानंतर 2 ते 3 दिवस आरामशीर टिकणार. प्रवासामध्ये जाताय किंवा कुठे तुम्ही बाहेर फिरायला जाताय, तर त्यावेळीसुद्धा तुम्ही असे हे पालकचे फुलके बनवून घेऊन जाऊ शकता. भरपूर पदर सुटलेले आणि खुसखुशीत असे हे आज आपण पालकचे जिरा फुलके बनवतोय. बनवायला खूप सोपे आहेत, शिवाय पौष्टिक आहेत. मुलंसुद्धा अगदी आता पालक आवडीने खाणार आहेत. अजून काय हवं नाही का? म्हणूनच रेसिपीला एक लाईक नक्की करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूयात. इथे मी बाजारातून एक लहान पालकची जुडी आणलेली आहे. स्वच्छ साफ करून घ्यायची. 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्यानंतर शक्य तितकं पाणी यामधलं आपल्याला निथळवून घ्यायचं आहे आणि मी दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हा पालक कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक कट करण्याचीही आवश्यकता नाही आहे, कारण आपण मिक्सरमध्येच हा पालक बारीक करून घेणार आहोत. इथे मी पालक बारीक करून घेण्यासाठी मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर केला आहे. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर का पालक बारीक होत नसेल, तर तुम्ही लहान मिक्सरचं भांडंसुद्धा वापरलं तरी पण चालणार आहे. 2 बॅचमध्ये करून घ्या तरीसुद्धा चालेल. आता इथे हा सर्वच पालक मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या देखील घालायच्या आहेत. तुमच्याकडे कितपत तिखट खातायत त्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. इथे मी 7 ते 8 अशा तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लांबट अशा मिरच्या असतील तर त्या शक्यतो तोडून घाला, म्हणजे त्या मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित बारीक होतात. नाहीतर मग त्या अख्ख्या मिरच्या तशाच राहतात आणि बारीक काही होत नाहीत. त्यामुळेच इथे मी तोडून अशा मिरच्या घालत आहे. मिरच्या इथे घालून झाल्यानंतर भरपूर आपल्याला लसूण घालायचा आहे. लसूण आणि हिरवी मिरची घातल्यामुळे आपल्या फुलक्यांना चव अतिशय मस्त येऊन जाणार आहे. आता हे सर्वच आपल्याला पाणी न घालताच मिक्सरमध्ये बारीकसर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मुळातच पालकमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घालायची आवश्यकता नाही आहे. आता इथे आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे किंवा परात घ्या, पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. घेतलेल्या गव्हाच्या पिठापासून इथे माझे 8 ते 9 फुलके बरोबर बनून तयार झाले होते. त्यामुळे तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू देखील शकता किंवा तुम्हाला जर का कमी फुलके बनवायचे आहेत, तर तुम्ही कमी देखील पीठ घेऊ शकता. भरपूर मीठ घालायचं, कारण पालकमध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे. म्हणून इथे मिठाचं प्रमाण थोडंसं अगदी वाढवायचं आहे. आपण रेग्युलर पीठ मळताना थोडंसं मीठ घालतो, त्यापेक्षा थोडं जास्त मीठ घालायचं. आता इथे तिळही घातलेले आहेत मी. 1 ते 2 चमचे साधारण तीळ घालायचे, सफेद तीळ. त्याने चव खूप छान लागते फुलक्यांना. सर्व हे कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ वगैरे एका बाजूला जात नाही. आणि आपण जी पालकची पेस्ट मिक्सरमध्ये तयार करून घेतली होती, तर ती हळूहळू या पिठामध्ये घालायची. एकदम घालायचं नाही, नाहीतर मग पीठ पातळ होऊन जाईल. लागेल तसं आपल्याला ह्या पालकची पेस्ट आणि गव्हाचं पीठ तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता. पण शक्यतो अगदी घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, पातळ भिजवायचं नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे पाणी तर आपल्याला वापरायचंच नाही आहे. या पालकच्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे. लागेल तशी पेस्ट मी या पिठामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि मी जेवढी पेस्ट तयार केली होती ना, तर ती सगळी या पिठामध्ये घालून घेतली. घट्टसर असं इथे पीठ भिजवून तयार झालेलं आहे. बरोबर 10 मिनिटं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यापेक्षा पीठ जास्त वेळ भिजवायचं नाही, कारण पालक आणि मीठ घातल्यामुळे पिठाला पाणी देखील सुटू शकतं. पीठ हवेने सुकू नये, कारण सध्या थंडी असल्यामुळे पीठ लगेचच सुकू शकतं. म्हणूनच तेलाचा हात लावायचा वरून, म्हणजे पीठ कोरडं होत नाही, सुकत नाही. चांगल्या पद्धतीने इथे मी तेल लावल्यानंतर पीठ मळवून घेते, म्हणजे आपले फुलके जे आहेत ते अगदी मऊसूत बनून तयार होतील. त्यामुळे तेलही सगळ्या बाजूला अगदी व्यवस्थित लागलं जाईल. चला तर पीठ चांगलं भिजवून घेऊयात. बरोबर 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आता इथे आपल्याला फुलके लाटायचे आहेत, तर त्यासाठी इथे मी भाजलेली जिरा पावडर घेतलेली आहे. आता ही जिरा पावडर जी आहे ना, तर ती मी एकदमच बनवून ठेवून देते. त्यामुळे काय होतं की आयत्या वेळेला लागलं की पटकन आपल्याला घेता येते. तीळ घेतलेले आहेत सफेद. कोरडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तेल लागणार आहे आपल्याला फुलके तयार करून घेण्यासाठी. तर इथे लाटणं आणि पोळपाटाचा आपल्याला वापर करायचा आहे फुलके बनवताना. थोडंसं पिठातलं जे काही पोर्शन घ्यायचं आहे, तुम्हाला लहान मोठ्या आकारात तसे फुलके बनवायचे आहेत, तसं तुम्ही हे पीठ घेऊ शकता. सुरुवातीला 3 ते 4 गोळे पिठाचे बनवून तयार करून घ्यायचे, म्हणजे वेळही वाचतो. पटापट इथे फुलके आपले बनवून तयारही होतात. गव्हाच्या कोरड्या पिठाचा इथे फुलके लाटून घेण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून पीठ खाली पोळपाटाला चिकटणार नाही. चपाती बनवताना जसं आपण मध्ये तेल लावून घेतो,
त्याच पद्धतीने इथे थोडी मोठ्या आकाराची ही पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला तेल आणि जी काही आपण जिरा पावडर घेतलेली आहे तर ती जिरा पावडर आणि तेल या पोळीवरती आपल्याला घालून घ्यायचं आहे. जिरा पावडरमुळे चव खूप छान येते फुलक्याला. शिवाय जिऱ्यामध्ये B12 हे विटॅमिन असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये B12ची कमतरताही राहत नाही. पालकमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे. त्यामुळे पालक हा मुलं अतिशय आवडीने खातात. या पद्धतीने तुम्ही फुलके एकदा नक्की ट्राय करा. घरातील मंडळी खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि शिवाय मुलांच्या पोटामध्ये काहीतरी पौष्टिक जाते हा आनंद आईच्या मनामध्ये काही वेगळाच असतो. त्यामुळे असे फुलके तुम्ही जरूर ट्राय करा. आता इथे मधल्या भागामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. जिरा पावडर घालायचे आहे. असं केल्यामुळे फुलक्याला लेयर्स खूप छान पडतात. खुसखुशीत असे आपले इथे फुलके बनून तयार होतात. कोरड्या गव्हाच्या पिठाचा इथे शक्यतो वापर करायचा आहे. आतल्या बाजूने मधल्या बाजूने सर्व भागांमध्ये आपल्याला हे कोरडं गव्हाचं पीठ इथे टाकून घ्यायचं आहे. म्हणजे लेयर्स खूप छान येतात. डेकोरेशनसाठी इथे मी म्हणजे फुलका छान दिसावा यासाठी पांढरे तिळाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर का असे तीळ लावायचे नसतील वरून तर काहीच हरकत नाही आहे. परंतु सध्या थंडी असल्यामुळे तीळ देखील खाणं खूप गरजेचं आहे शरीरासाठी. कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी आहे, ऊर्जा आहे. तीळ खाल्ल्यामुळे आपल्या दातांचं आरोग्य चांगलं राहतंच. शिवाय शरीराला सध्या थंडीमुळे उष्णतेची गरज आहे आणि ती आपल्याला तिळामधून मिळतेच. म्हणूनच इथे मी तिळही घातलेले आहेत. पीठ मळून घेताना सुद्धा आपण तिळाचा वापर केलेला आहे आणि वरून सुद्धा डेकोरेशन म्हणून इथे मी तीळ लावलेले आहेत. किती सुंदर दिसत आहे बघा हा फुलका. रंग तर काय सुंदर आलेला आहे. पालकमुळे अगदी हिरवागार असा मस्त फुलका बनून तयार झालेला आहे. खूप जास्त पातळही लाटायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे याला लेयर्स खूप छान पडतात. पातळ फुलके जर का बनवले तर ते लवकरच, आता सध्या थंडी असल्यामुळे कोरडी हवा आहे आणि त्यामुळे ते वातडल्यासारखे होऊ शकतात. म्हणूनच आपल्याला थोडेसे हे जाडसर असेच हे फुलके बनवायचे आहेत. तुम्ही जर का कुठे 4-5 दिवस प्रवासाला जात आहात तर 2 ते 3 दिवस हे पालकचे फुलके आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. मस्त खुसखुशीत असे इथे हे फुलके बनवून तयार होतात. आता आपल्याला हा फुलका भाजून देखील पाहूयात. लगेचच एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, बटरचाही वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार. दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस खुसखुशीत असे आपल्याला हे फुलके भाजून घ्यायचे आहेत. तुपाचा वापर करून इथे मी हे फुलके भाजून घेते. घडीचा हा फुलका बनवल्यामुळे किंवा आपण मध्ये घड्या घालून गव्हाचं पीठ कोरडं वापरल्यामुळे लेयर्स खूप छान पडतात. तुम्ही इथे पाहू शकताय की फुलके भाजतानाच अगदी लेयर्स ओपन होत आहेत. मस्त अशा चवीचे इथे हे फुलके बनवून तयार होतात. फटाफट बनतात, अगदी खूप जास्त वेळही जात नाही. दरवेळेला पालकची भाजी बनवल्यानंतर मुलं खात नाहीत, तो गिल्ट मनामध्ये राहतोच की मुलं खात नाहीत. तर मग तुम्ही अशा पद्धतीने नक्की हे फुलके ट्राय करा. जिरा फुलके असल्यामुळे चवीला तर अप्रतिमच लागतात. रंगही तुम्ही पाहू शकताय काय मस्त असा हिरवागार आपल्या फुलक्यांना आलेला आहे. मुलंसुद्धा फार आवडीने खातात. दह्यासोबत, सॉससोबत किंवा मग चीजसोबत, बटर लावूनसुद्धा, लोणी असेल तुमच्याकडे ताजं बनवलेलं तर लोण्यासोबत मस्त हे पराठे गरमागरम तुम्ही खाऊ शकता. सर्वच पराठे इथे मी तयार करून घेते. गरमागरम बटरसोबत किंवा चीजसोबत तुम्ही हा पराठा खा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की पराठे कसे बनवून तयार झालेले आहेत ते किंवा मुलांनी आवडीने खाल्ले की नाही. टिफिनला जरी तुम्ही हे असे फुलके बनवून दिले ना तरी दिवसभर असेच मऊ लुसलुशीत राहणार. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा कारण रेसिपी खूप पौष्टिक आहे, साधी आणि सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडली असणार. म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय.